बघा, गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2026ला जो 15 मार्च रोजी पेपर झालेला त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा काय. इथे काहीतरी संख्या दिली आहे पॉईंटमध्ये, इकडे भागीला 63 दिलं आहे, बरोबर 0.91 दिलं आहे. इकडं तीच संख्या आहे, फक्त पॉईंट इकडे तिकडे शिफ्ट केली आहे. नंतर ही संख्या इकडे दिलेली आहे. आपल्याला अशा प्रकारच्या गणितामध्ये कॅल्क्युलेशन नाही करायचं, फक्त पॉईंटची व्हॅल्यू करायची आहे. म्हणजे पॉईंट इकडच्या तिकडे शिफ्ट करायचे एवढंच लक्षात ठेवायचं. मग पहिले काय दिलेलं आहे अंशामध्ये 57.33 आणि तिकडे पण तेच दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त पॉईंट हलवायचे ना, मग आपण वरचा भाग वरतीच ठेवला. हा पार्ट मला खाली घ्यायचा कारण की इथे उत्तरामध्ये खाली आहे. मग 0.91 मी इकडे पाठवले, 0.91 इकडे पाठवले. तर हा छेदस्थानीचा 63 तिकडे जाईल. ठीक आहे, छेदस्थानीचा 63 तिकडे जाईल. आता एक गोष्ट नीट लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याच्यात छेदस्थानी कुठली संख्या नाही आहे. मी सध्या टेम्पररी तुम्हाला समजावं म्हणून काय एक ही संख्या लिहितो. ठीक आहे. बघा, वरची जर आता इथे अंशछेद आहे, इथे अंशछेद आहे. जर मी एखादा अंशामधला पॉईंट ज्या साईडला सरकवेल त्याच साईडला वरच्या अंशामधला पॉईंट सरकवायचा. म्हणजे हा जो पॉईंट आहे मी इकडे शिफ्ट करणार असेल तर इथे कुठे पॉईंट आहे, इथे 63 नंतर पॉईंट आहे म्हणजे इथे 6.3 होणार. म्हणजे उत्तर काय येणार बघा, 5.733 छेदामध्ये किती 0.91 जर मी घेतले तर हे 6.3 छेदामध्ये 1 आलेलं आहे. ठीक आहे. दुसरं काय, जर मी पॉईंट छेदस्थानचा पॉईंट मी जर इकडे शिफ्ट करत असेल तर हे बघा, छेदस्थानी जर मी पॉईंट इकडे शिफ्ट करत असेल तर ह्याच्यात छेदस्थानचा पण पॉईंट इकडे शिफ्ट होईल म्हणजे इथे 10 होईल. नाहीतर उलटं करायचं, काय करायचं, छेदस्थानचा जर अंश तुम्ही ह्या साईडला पाठवत असेल तर अंशस्थानचा अंश म्हणजे पॉईंट इकडे पाठवायचा. म्हणजेच काय येणार आहे, मी हा जर पॉईंट इथे पाठवला तर हा पॉईंट मला इकडे पाठवावा लागेल. म्हणजे इथे किती येणार आहे बघा, 5.733 छेदामध्ये 9.1 बरोबर किती येणार आहे 0. आता इथे पॉईंट इकडे शिफ्ट केला मी 0.63 आणि हेच तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, फक्त पॉईंटची सरकासारखी होती. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.